नमस्कार मंडळी, कशा आहात? आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे एक छोटी रेसिपी, भरलेली मिरची. असं तर आपल्या सगळ्यांनाच आवडते, महाराष्ट्रीयन लोकांना. आपण खूप आवडीने खातो, माझ्या घरात पण सगळे आवडीने खातात. आणि मी ज्या पद्धतीने बनवणार आहे ती पद्धत तुम्ही बघा, तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि बनवून नंतर मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही. तर मग चला तुम्हाला दाखवते मी कशी बनवते. तर मी मिरच्या घेतल्यात, 5 घेतल्यात, कारण की आमच्याकडे मेंबर्स आहेत कमी खाणारे. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असे जाड मिरच्या घेतल्यात मी. भजी करायचे मिरच्या असतात ह्या. आणि ह्याला मी आता इथून मधून एक चीर मारून आतल्या सगळ्या बिया साफ करून घेणार आहे. आणि ह्याला मी आधी पाण्याने धुवून घेतलं आणि ह्याला मी आता चीर मारून ह्याच्यानंतरचं स्टफिंग मी तुम्हाला दाखवते. कापल्यात आता आणि आता मी तुम्हाला दाखवते. आतलं आपण सारण, म्हणजे आपण जी मिरची भरतो त्याला तुम्ही काय म्हणता ते मला नाही माहिती, पण मी सारण म्हणते. सारण कसं रेडी करायचं त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवते. तर चला आपण बघूया. तर आता हे बघा, इथे हळद घेतली आहे. ही हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. हे आहे बेसन, थोडासा ओवा, ह्यात आहे कांदा बारीकची. माझ्याकडे आपले दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट संपलंय. ते मी आता बघितलं, मला वाटलं माझ्याकडे आहे, पण माझ्याकडे नाहीये. तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. मी ऑप्शनच नाहीये माझ्याकडे, काय म्हणून आता मी एकदम बारीक चॉप केलेला कांदा टाकते. बेसन घेतलाय वाटीभर, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड, आपला लाल तिखट मसाला, मीठ आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे टेस्ट येण्यासाठी. आणि ओवा मी नंतर एकदम लास्टला टाकणार आहे, जेव्हा आपण त्याला कोट करणार मिरचीला. तर चला मी तुम्हाला दाखवते कसं आहे ते. हे बघा असं घट्ट. आता मी या मिरच्या ज्या मधून क्लीन करून घेतल्या त्याच्यामध्ये मी हे आपलं सारण जे आहे ते थोडं थोडं भरणार. पसरवायचं आतमध्ये पूर्ण. हे बघा असं पसरवायचं आहे पूर्ण आतमध्ये. तर हे बघा आता माझ्या मिरच्या भरून झाल्या. तर मंडळी हे बघा, हे बॅटर बनवलं आहे बेसनाचं. त्याच्यामध्ये जरा तांदळाचं पीठ सुद्धा ऍड करा, जेणेकरून हे थोडे क्रिस्पी होतील. आणि इथे मी तेल तापत ठेवलं आहे, तापतंय हे तेल. आणि मग आता आपण एक एक करून ह्याच्यामध्ये थोडंसं असं कोट करून थोडंसं जाड बनवा अजून बॅटर. माझ्याकडून थोडं पातळ झालंय, पीठ जरा कमी पडलं ना त्याच्यामध्ये. हे बघा, हे असं डीप करून
ह्याला तेलात सोडलं आहे बघा. हे बघा, हे दुसरं पण मी टाकलं. जरा कोटिंगचं जे बॅटर होतं ते मी थोडं घट्ट करून घेतलं आणि हे बघा, आणि ह्याला मीडियम किंवा स्लो फ्लेमवरती फ्राय करा, जेणेकरून आतला जो आपण मसाला भरलेला किंवा जे सारण भरलेलं ते नीट शिजलं पाहिजे, कारण की आतमध्ये कांदा सुद्धा आहे. आता मिरच्या फ्राय करून झाल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते कसे झाल्या आहेत. असं ब्राउनिश होईपर्यंत जरा फ्राय करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवढावर खाऊ शकता. आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते. छान, एकदम मस्त झालेत. तुम्ही सुद्धा ट्राय करा माझी रेसिपी आणि मला सांगा कसे वाटले. तर तुम्हाला माहितीच आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.